चला तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एका मिक्सर जारमध्ये अर्धा टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून धणे, आवडीनुसार हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि बारीक करून घेतलं तर छान पेस्ट तयार होईल। 1 कप बेसन पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये ओवा, मीठ घातलं, गरजेनुसार पाणी घातलं, मध्यम कन्सिस्टन्सीची स्लरी केली तर बेसन पिठाचं छान असं बॅटर तयार होईल। खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही। 3 बटाटे उकडून घेतले, साल काढून मॅश करून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेलामध्ये वाटण, कढीपत्ता घालून जरा परतायचं। त्यानंतर अर्धा टीस्पून हळद, कोथिंबीर, मीठ घालून बटाटे मॅश केलेले बटाटे घालायचे, मिक्स करायचं। तर इथे तुमचं छान असं बटाट्याचं स्टफिंग तयार होईल। त्यानंतर हे गार करायचं। इथे आपण आता ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। गार झालेलं स्टफिंग ब्रेड स्लाइसवर एकसारखं लावायचं, दुसरी ब्रेड स्लाइस त्यावर ठेवायची, मधून कट करायचं। इथे ब्रेड पकोडा करण्यासाठी आपले हे सँडविचेस किंवा पॅटीस तयार आहे। आता बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये डिप करायचे, चांगल्या गरम तेलात मध्यम आचेवर यांना छान उलटून पलटून सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर इथे आपले मस्त हलवाई स्टाईल आपल्या लहानपणीच्या आठवणींमधले ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा तयार झाले। जरूर करा।